नमस्कार मंडळी, मी दिव्या नांदोस्कर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। हा दिवाळी प्री वीक आहे आणि आपण सगळेच बिझी आहोत। काही जण शॉपिंगमध्ये बिझी असतील, काही जण साफसफाईमध्ये बिझी असतील। मी माझं दिवाळी प्रिपरेशन कसं करणार आहे हे सगळं मी या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे। मी काही प्रो नाही आहे साफसफाईमध्ये वगैरे, आम्ही दोघंच असतो तर हे घर फक्त सॅटर्डे संडे साफ होतं। मी काही टिप्स पण देणार आहे तुम्हाला। सो लेट्स स्टार्ट। सो मी मस्त चहा नाश्ता करून साफसफाईला स्टार्ट करेन। माझं किचन नेहमी क्लीन असतं आणि तुमच्या किचनचा प्लॅटफॉर्म जर व्हाईट कलरचा असेल आणि त्याच्यावर असे छोटे मोठे हळदीचे डाग वगैरे असतील तर तुम्ही रिन आलं वापरा आणि हे तुम्ही ओव्हरनाईट ठेवा आणि सकाळी ते वॉश करून घ्या। किचनचा प्लॅटफॉर्म पूर्ण क्लीन दिसेल तुम्हाला आणि ते हळदीचे डाग पण राहणार नाही। हॅलो, सो आज आहे धनोत्रयोदशी आणि तुम्हाला सगळ्यांना धनोत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। मी त्या दिवशी दाखवलेलं की मी हे असं सॉर्ट करणार आहे आणि मग खराब कपडे आणि चांगले कपडे असं वेगवेगळं करणार आहे। मी काहीच केलं नाही। त्यानंतर मी गौरवसोबत फिरायला गेली आणि ना मी दिवाळीची शॉपिंग केली आहे, ना मी अजून कंदील घेतला, ना मी अजून लाईट घेतले। मला हे सगळं अजून करायचं आहे। प्लस माझी बाल्कनी पण अजून क्लीन नाही आहे, त्यासाठी माझ्या ताई येणार आहेत, त्या मला हेल्प करतील। पण मला माझे कपडे आवरावेच लागणार आहे। सो मी पटापट कपाट आवरून घेणार आहे कारण आज मी तुम्हाला एक्झिबिशन पण दाखवणार आहे। परत आज आपण जे कंदील विंदील घेणार आहे त्या सगळ्याचं पण शूट करणार आहोत। सो लेट्स गो। सध्या माझ्या बाल्कनीची ही अवस्था आहे। मला जर नवीन लाईट्स मिळाले तरच मी नवीन लाईट्स घेणार आहे, म्हणजे ह्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळालं तर मी नवीन लाईट घेणार आहे। सो आता गॅलरी एकदम क्लीन झाली आहे। सो फायनली माझी साफसफाई करून झाली आहे आणि हे एवढे कपडे निघाले जे मी यूज केलेत, काही क्वचित यूज केले ते मी कोणातरी देऊन टाकणार आहे। मला एक टिप द्यायची आहे छोटीशी। मी हे जेव्हा कपडे घडी करत होती तेव्हा मला सतत वाटत होतं की हा कपडा ठेवू, हा कपडा मी नंतर घालेन। सो असं कधीच होत नाही, फुकट आपल्या कपाटातली जागा वेस्ट होते आणि जेव्हा आपण धुतलेले कपडे त्यात टाकायला जातो तर आपल्याला जागाच भेटत नाही। सो मला असं वाटतं की उगाच आपले इमोशन्स त्यात अडकून ठेवण्यापेक्षा ज्या गोष्टी नाही वापरणार आहेत त्या सरळ आपण काढून कोणाला तरी देऊन टाकाव्या। सो आमची पूजा करून झालेली आहे आणि आता आम्ही सगळं कंदील वगैरे घ्यायला जाणार आहे कारण की मी जस्ट आता आलोय आणि आता मला माहित पण नाही की आता या 10 वाजता काही मिळेल, भेटणार सगळं भेटणार, बघू काय भेटतंय ते। आणि माझ्याकडे ऑलरेडी लाईट आहे पण त्याच्यापेक्षा काय बेटर ऑप्शन असेल तर आम्ही नक्की घेणार आहोत। आणि प्लस आम्ही कलर पण करणार आहोत बाल्कनीला, सो बघू। सो फायनली दिवे आम्हाला भेटले। एवढं आम्हाला वाटलं तर लेट होईल पण रात्र 12 वाजले तरी सगळे शॉप चालू आहेत। सो आता कंदील राहिलाय आणि लाइटिंग राहिली आहे, आता ते पण आता शोधूया कुठे भेटताय ते। आणि अजून एक छोटीशी टिप म्हणजे जर तुम्हाला दिवे वगैरे असं काही गोष्टी खरेदी करायचं असेल, कंदील वगैरे, तर फॅन्सी दुकानांमध्ये जाऊन ते खरेदी करण्यापेक्षा असे छोटे वेंडर्स आहेत त्यांच्याकडून घ्या कारण त्यांची पण दिवाळी आपण कलरफुल करू। सो तर 90 फीट रोडवरून जाताना महाराजा चायवाला आहे आणि तो रात्रीही चालू असतो। तर चायवाला ऐकल्यानंतर दिव्या कुठे थांबून आम्हाला चाय घ्यावीच लागली। चाय आणि बनमस्का खाऊन आम्ही पुढे कंदील घ्यायला निघालो। सो काल आम्ही रात्री लेट 3:30 वाजता आलो म्हणून आम्ही व्हिडिओ एंड नाही केला, म्हणून आज आम्ही सकाळी व्हिडिओ एंड करतोय। काल आम्ही सगळी शॉपिंग केली, दिवे कंदील लाइटिंग सगळं आम्हाला भेटलं, ते पण लेट नाईट दिवाळी म्हणून सगळं चालू होतं। आणि आमचे वीकली व्लॉग्स आता येणार आहेत, जर तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आम्ही मोस्टली चॅलेंजेस कुठे बाहेर गेलोय ते, आणि तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल। सो थँक्यू फॉर वॉचिंग, डू लाईक शेअर सबस्क्राईब सो दॅट यू कॅन नोटिफाईड व्हेनेवर आय पोस्ट। बाय बाय।